नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल अक्षय गोट फार्मिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तरी आज मी तुम्हाला शेळी पालन करावं की नाही करावं आणि करावं तर का बरं करावं आणि करू नये तर कुणी करू नये आणि करावं तर कुणी करावं ही सगळी माहिती सांगणार आहे. आजपर्यंत तुम्हाला सगळ्यांनी व्हिडिओ दावला असतील, पण अशी माहिती कधीच कोणी दिली नसेल अशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर कुणी करायचं आहे आणि कुणी करायचं नाही हे तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर आपल्या अंगात शेळीपालन करताना विकण्याची कला पाहिजे. जर तुमच्या अंगात शेळीपालन करताना विकण्याची कला जर नसली तर शेळीपालन करून तुम्ही काहीही फायदा नाही. कारण की तुम्ही स्वतः पिकवणार, माल चांगला आणणार, बाबा शेळीपालन चांगलं करणार आणि विकताना तुम्हाला जर तुमच्या अंगात विकण्याची जर कला कला जर नसली तर ती माल बाजारात तुमचा व्यापारी वगैरे ती निम्म्या किमतीने हे करून त्यांचा ती फायदा घर भरणार. त्यामुळे तुमचं कसं होणार की तुम्ही एवढं चांगलं आणून सकट त्यामध्ये फायदा तुमच्या हातात येणार नाही, फायदा दुसरंच कोणीतरी घेऊन जाणार आणि तुम्ही कसं होणार की सांभाळून सांभाळून तुमची परिस्थिती त्याच लेवलला राहणार. तर त्यामुळं तुमच्या अंगात विकण्याची कला पाहिजे, बाजारभाव बघण्याची कला पाहिजे. बाजार बाबा कसा आहे तर कधी माल आपला बाजारात न्यायचा, कधी विकायचा ही तुम्हाला सगळी माहिती असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेळीपालन करताना ही तुमच्या अंगात जर कला असली तरच शेळीपालन करा अथवा करू नका. आणि दुसरा मुद्दा म्हणजे शेळीपालनात लागणारा संयम. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेळीपालनात लागणारा संयम, कारण संयम फार महत्त्वाचा आहे यामध्ये. शेळीपालनात संयम एकमेव अशी गोष्ट आहे की कारण का तुम्ही लावलेलं पैसे काय तुम्हाला लगेच निघत नाही त्यातून पैसे. तर त्यासाठी काय काळ जातोय, त्या काळापर्यंत आपल्याला संयम ठेवावा लागतोय. तुम्ही वर्ष जाईल, 2 वर्ष जाईल, कारण की जी ती तुम्हाला सांगेल की बाबा हां असं पैसे लावल्यावर लगेच तुम्हाला एवढी एवढी इन्कम त्याच्या आड जाऊन तुम्ही शेळीपालन करणार. तर तुमच्यात शेळीपालन करताना 1 वर्ष 2 वर्षासाठी तुमच्या अंगात संयम असला पाहिजे, तरच तुम्ही शेळीपालनमध्ये उतरा अथवा उतरू नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायला, आपल्याला आपला स्वतःला त्यात झोकून देण्याची आपली तयारी पाहिजे. नाहीतर काय माणसाचं कसं होतं आहे, शेळीपालन करायचं आणि भांडवल इतकं सारं गुंतवायचं आणि त्याच्यावरती परत नुसतं अंगाला शरीराला काम लागते म्हणून ती सोडूनच द्यायचं. तर तसं करून चालत नाही आपल्याला, कारण का शेळीपालन केले म्हटल्यावर ते शेळीपालनामध्ये आपल्याला स्वतःला जाऊन त्याच्यावरती काम करावं लागतं. त्यांच्या शेरडावरती ध्यान ठेवावं लागते, बाबा शेरडांना कशाची गरज आहे, शेरडांना दाना पाणी किंवा लोटझाड करावं लागते तुम्हाला. सगळी व्यवस्था त्यांची करावी लागते, तेव्हा शेळीपालनामध्ये तुम्ही उतरू शकता अथवा उतरू नये. अ, आपल्या आपल्या स्वतःला त्यातमध्ये तुम्हाला झुकवून द्यावं लागते. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्यात कष्ट करण्याची तयारी पाहिजे. जर कष्ट करण्याची तयारी जर नसेल तर कसं होतं आहे, नाहीतर दुसरा गडी एखादा कामाला लावायचा आणि आपण शेळीपालन करायचं, तर त्या गड्याला हाजरीवारीच शेळीपालनात माणसं काय काय महाग होते ते व शेळीपालन त्यांचं बंद पडते. तरी आपण स्वतः जर त्यात करायला लागलो तर कसं होते की आपल्याला सगळ्या गोष्टी ध्यानात येते की बाबा ह्या शेरडांना नेमकं काय लागते आणि आपण काय काय त्यांना काय काय दिलं पाहिजे, त्यांचं चारा पालन नियोजन त्यांचं सगळं कसं काय केलं पाहिजे, त्यांच्यावरती कसं ध्यान द्यायचं व त्यांना कशाची गरज आहे, सगळ्या गोष्टी आपण स्वतः कष्ट करताना आपल्याला ध्यानात यायला लागतात. आणि ज्याची तयारी नाही त्यामुळे त्याने शेळीपालन करू नये, आणि ज्याची तयारी कष्ट करण्याची तयारी तर त्याला शेळीपालन हमखास सक्सेस नेते आणि वर नेते. आणि यामध्ये असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी जो माणूस करू शकतोय त्याला नफा हा भरपूर मिळतो. कारण की आणि सरकारी नोकरीपेक्षा शेळीपालन मी उत्तम म्हणतो, कारण का असं आहे की शेळीपालनात पैसा भरपूर आहे जरी ध्यान देऊन शेळीपालन केलं तर. आणि शेळ्यांना समजून घेण्याची आपली तयारी पाहिजे. 5वा मुद्दे शेळ्यांना समजून घेण्याची आपली तयारी पाहिजे. नाहीतर कसं होते, शेळ्यांची जात असते चंचल,
त्यामुळे ती पळापळी सोडल्यावर करणार, इकडं तिकडं करणार, एकमेकाला मारणार. तर आपल्याला लगेच राग येऊन चालत नाही. किंवा काही काही जण माणसं कशी करते, ती रागाला जाऊन शिडी उचलून आपटायची, तिला तिला काहीतरी हाणायचं, बदा ती शिडी अवकून जाऊन मरून आपल्याला तोटा होतोय. तर आपला स्वतःवर रागावर कंट्रोल पाहिजे. ही शरडांची जातीला समजून घेण्याची सकट तयारी पाहिजे. आणि 7वा मुद्दा म्हणजे सांगायचं तुम्हाला, माणसाच्या बोलण्याकडे काही काळासाठी तुम्हाला दुर्लक्ष करावं लागते. कारण की का, माणसं 1760 बोलत असते ती, नाही बाबा असं नव्हं तसं नव्हं. तर प्रत्येक बोलण्याच्या जर तुम्ही त्यांच्या विचारावर जर गेला तर तुम्ही शेळीपालन कधीही करू शकणार नाही. आणि त्यामुळे शेळीपालनात तुम्हाला किती फायदा आहे ही कधीच कळणार नाही. माणसाच्या बोलण्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे. कारण का, माणसं प्रत्येकाचं वेगवेगळं बोलणं असते. त्यांच्या त्यांच्या बोलण्यानुसार जर त्यांच्या शब्दाला पकडून तुम्ही जर चालायला लागला तर तर कसं होईल, तुमचं लक्ष सगळं तिकडं बसेल व तुमचं विचारात तुम्ही गुरफटून तुम्ही शेळीपालन करू शकणार नाही. ज्यांच्याकडे बाबा माणसाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याची तयारी आहे, त्यांनीच ही धंदा करावा अथवा करू नये. कारण का, माणसं बोलल्यावर जर आपण त्यांचं जर मनावर लावून घ्यायला लागलो तर यामध्ये माणूस सक्सेस होत नाही. मी फार माणसं बघितली ती की असे बाबा बोलण्याने नुसतं काही काही जणांनी शेळीपालन सोडून दिले. आणि काही काही जणांची कष्ट करण्याची तयारी नसते. काही काही जणांना शेळीपालनात संयम नसतोय. तर त्यांचं कसं होतं की मग थोड्या दिवस 5-6 महिने करायचं, वर्षभर करायचं, त्यामुळे त्यांचं शेळीपालन बंद पडून जाते. शेळीपालन बंद पडण्याची कारणं महत्त्वाची म्हणजे शेरडं खोटं लागणं किंवा बाबा शेरडं बाद लागणं नव्हे, तर आपल्या अंगात असणारी कमतरता आहे. शेळीपालन करताना एवढं ध्यानात ठेवायला पाहिजे की शेरडांची काही सकट चुकी नसते, फक्त आपल्या अंगातल्या काही गोष्टी कमतरता असते. त्यामुळे आपल्याला वाटते की बाबा असं नव्हं, पण ते कसं असते, ते आपल्या अंगातल्या कमतरतेमुळे आपल्याला ते सगळं, आपली स्वतःची तयारी पाहिजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपला चुका सुधारण्याची तयारी पाहिजे. या शेळीपालनात आपल्या चुका सुधारण्याची तयारी असली पाहिजे. कारण की काही वेळा असं होऊन जाते की भरपूर आपल्या हातून चुका होतात. तर कुठं चुका झाल्या ते काय झाले ते समजून घेऊन त्याच्यावरती तुम्ही परत नियोजन करून न खचता परत उठलं पाहिजे. अशा ही ठेवणाऱ्या माणूसच शेळीपालन करू शकतो. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं ध्यान किती आहे त्या शेरडावरती. सगळ्यात आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं शेळीपालनावर असणारं ध्यान. कारण की जर आपलं त्या शेळीवरती ध्यान नसलं, शेळीपालनाच्या गोट्यावर शेरडावर ध्यान नसलं, तर त्या माणसानं शेळीपालन करू नये. कारण की ध्यान जर असलं तर असं होईल की सर्व काही त्या शेरडांच्या हरकती तुम्हाला समजून येतील. बारीक आपलं ध्यान जर त्याच्यावरती सगळं केंद्रित असलं तरी तुम्हाला सर्व त्यांच्या शेरडांची खोड्या समजून जातील. बाबा आपण काय केल्यावर काय होते, काय नाही केल्यावर काय नाही होत, ही सगळं बारीक ध्यान असल्याशिवाय तुम्ही शेळीपालनात उतरू नका. जरी शेळीपालनात ध्यान तुमचं एखाद्या जागी केंद्रित करण्याची तयारी जर असली तरी शेळीपालनात उतरा. आणि ही माहिती तुम्हाला कोणी सकट देणार नाही. तुम्हाला सर्व म्हणतील की शेळी एवढीची घ्या, तेवढीची घ्या. तर तसं न करता आपली स्वतःची तयारी पहिल्यांदा करा आणि मग शेळीपालनात तुम्ही उतरा. आणि तुमचं नियोजन ही मापात पाहिजे. 10वा मुद्दा आपला कुठला आहे तर मापात नियोजन पाहिजे. कारण की माणसाचं कसं असते, जास्त पैसे कमवायची आशा ही दुर्दशा माणसाची करते शेळीपालनात. कारण का, शेळीपालनात कसं होते की माणसाला जास्त नफा मिळवायच्या नादात त्याला जास्त चारा टाकायचा, चंदी जास्त घालायची, त्याच्यावर औषध उपचार जास्त करायचे. हे अति झाल्यामुळे सकट शेळीपालन बंद पडते काय काय जणांचं. तर नियोजन मापात पाहिजे किंवा कमी त्याला घालायचं. फायदा बघायचा नुसता की बाबा एवढं गाठल्यावर किती, असं सारखं विचार करत राहणं. किंवा बाबा एवढं आता आज गेलं माझं, तेवढं गेलं, तर तसं नाही पाहिजे. त्यांना मापात त्यांच्या शरीराप्रमाणे किती लागते बाबा, त्यांना आहार किती दिला पाहिजे, ही सगळं मापात नियोजन असलं पाहिजे. ही तुमच्या अंगात कला असली पाहिजे बाबा मापात नियोजन करण्याची. आणि काही तुम्हाला किरकोळ सामान
किरकोळ सामानांचा वापर करावा लागतो. किरकोळ सामान म्हणजे काय टेम्परेचर मीटर वगैरे असं शेळीपालनात लागते, कारण की एखाद्या बारीनं कशाच तर कारणास्तव त्या शेळीपालाला ताप वगैरे येतो. तर त्यासाठी तुम्हाला काय टेम्परेचर मीटर वगैरे अशा इलेक्ट्रॉनिक थोड्या गोष्टी किरकोळ ठेवाव्या लागतात. फार काय जास्त शेळीपालन करताना खर्च नसतोय. फक्त आपली तयारी जर असली तर शेळीपालन हे हमखासच सक्सेस ठरते. आणि एवढी माहिती बघितल्याबद्दल धन्यवाद.